रोहित पवारांची उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद असणार आहे. तर रोहित पवार काय नवा खुलासा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. देशातील खासगी विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचं ऑडिट होणार आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतर मोठा निर्णय घेण्यात आलाय. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून डीजीसीएला देशातील सर्व कंपन्यांचं ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले. मेधा सोमय्या प्रकरणात संजय राऊत यांच्या याचिकेवर उद्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. टॉयलेट घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांनी आरोप केले. छगन भुजबळ हे आगामी काळात कदाचित राज्यसभेवर जातील असं सुतोवाच अजित पवारांनी विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान केलं होतं. असा गौप्यस्फोट अमोल कोल्हेंनी केला. राज्यसभेसाठी भुजबळांसारख्या वरिष्ठ नेत्यांना डावलून नरेश अरोराच्या नावाची पक्षात सुरू असलेली चर्चा कदाचित भुजबळांना आवडली नसावी असंही कोल्हेंनी म्हटलं. राज्यसभा किंवा विधान परिषदेतील एक जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे. राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. नेते अतुल लोंढेंनी केली आहे. दोन्ही जागांपैकी एक जागा मिळावी असा आग्रह काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा असल्याचं अतुल लोंढेंनी म्हटलं. क्लर्क डेरिंगेच्या लाचखोरी प्रकरणी एसीबीकडून मंत्रालयात 1.5 तास चौकशी करण्यात आली. मंत्रालयातील सीसीटीव्ही काही कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. दिग्वन अपहरण प्रकरणाला आता राजकीय वळण लागले. दिग्वन प्रकरणाला आमदार राहुल कुल याचा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप मुलीच्या आईनं केला. तर आमदार राहुल कुल यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. वस्तुस्थिती पाहून आरोप करावा असं उत्तर आमदार राहुल कुल यांनी दिलं. रामदास आठवलेंच्या आदेशानुसार मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व तालुका आणि वॉर्ड कमिटी बरखास्त करण्यात आली. पत्रकार परिषदेत सरचिटणीस अविनाश महातेकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आदी मान्यवर उपस्थित होते. कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकास प्रकल्पासाठी 5,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित यंत्रणाच्या अधिकाऱ्यांसह विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसंच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी महिला विराजमान झाल्यानंतर सुधार शिक्षण आणि बेस्ट सारख्या महत्त्वाच्या वैधानिक समित्यांवरही नगरसेवकांची वर्णी लागली. त्यामुळे महापालिकेत महापौरपदापासून विरोधी पक्षनेत्यापर्यंत आणि वैधानिक समित्यांवरही महिला नेतृत्वाचाच आवाज घुमणार आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेची बैठक पार पडली. या बैठकीची इनसाईड स्टोरीज ही 24 तास हाती लागली. महाराष्ट्र सध्या आयसीयूमध्ये आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या बैठकीत केलं. तर सध्या आलेली राजकीय सूज वाईट असल्याचं सुद्धा राजेंनी नमूद केलं. प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नका असं राज ठाकरे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट शहरातील पार्किंगच्या समस्येबाबत होती असं सुद्धा राज ठाकरेंनी सांगितलं. खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर पुन्हा प्रतिक्रिया दिली. हा आमचा अंतर्गत विषय असल्याचं राऊतांनी म्हटलं. दरम्यान एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे शत्रू असून त्यांच्यासोबत आमचे टोकाचं भांडण कायम राहणार असल्याचं राऊतांनी म्हटलं. जो भावाचा नाही झाला तो गावचा काय होणार असा खोचक सवाल शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीमुळे उद्धव ठाकरेंना त्रास होतोय. त्यांनी मनसेचा केवळ वापर केला. युटी म्हणजे यूज अँड थ्रो असा घणाघात ज्योती वाघमारेंनी उद्धव ठाकरेंवर केला. मैत्री टिकवायची असेल तर काही लोकांना पोटशोळ उठतो, काही लोकांचा जळफळाट होतो असा टोला उद्योगमंत्री उदय सामंतांनी राऊतांना लगावला. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून सामंतांनी राऊतांवर निशाणा साधला. दरम्यान उदय सामंत स्वतःच जळतायत अशी टीका राऊतांनी केली. राज्यसभा खासदार निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केले. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे महायुतीचे 7 पैकी 6 जागा नक्की निवडून येतील. तर एक जागा विरोधकांना मिळेल. विरोधकांनी ती जागा कोणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. राजकारणात सुरुवातीला झटापट होते मात्र एकत्र बसून एकमतानं निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी राज्यसभेच्या जागेवरून दिली आहे. तसंच आदित्य ठाकरेंची भूमिका योग्य असल्याचंही राऊतांनी म्हटलं. मुंबई महापालिकेच्या सत्ता समीकरणात मोठा बदल दिसणार आहे. मुंबईत 1.25 वर्षानंतर शिवसेनेचं महापौर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 1.25 वर्षानंतर महापालिकेत भाजपच्या ऋतू तावडेंच्या जागी शिवसेनेचा महापौर दिसणार आहे. सामंजस्यानं महापौरपद वाटून घेण्यावर शिवसेनेने भाजपमध्ये एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरेंची शिवसेना आपल्या कोट्यातील 3ही स्वीकृत नगरसेवक देण्याच्या तयारीत आहे. मनसेकडून 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक मिळावा यासाठी आग्रही भूमिका होती. मात्र मनसेकडून अद्याप ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कुठलीही चर्चा झाली नसल्याची सूत्रांनी माहिती दिली. राज्यातील साऱ्या निवडणुका जिंकल्यानंतर भाजपनं आज मुंबईत पंडित दीनदयाळजी उपाध्याय कार्यशाळा भरवलेली आहे. दादरमधील वसंत स्मृती इथं होणाऱ्या या कार्यशाळेचं उद्घाटन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश हे सुद्धा कार्यशाळेला उपस्थित आहेत. भिवंडीत बंडखोरी केलेल्या नगरसेवकांच्या गटावर भाजपकडून कारवाईचे संकेत देण्यात आले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पत्रकार परिषद घेत बंडखोरावर कारवाई करणार असल्याची माहिती दिली. तसंच बंडखोरी करू नये याबाबत समजावल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं. भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरीची निवड झाली. मनपा उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन विजयी झालेत. तर भाजपची 6 मतं फुटली आहेत. नारायण चौधरींना 48 मतं पडली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भाजपला पक्ष विकला, सभा आमदारांना हाताशी धरून पक्ष भाजपला विकला. भिवंडी शहर अध्यक्षांनी हर्षवर्धन सपकाळांवर आरोप केला. भाजपच्या नगरसेवकांना सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद दिसून येत आहेत. काँग्रेसचे भिवंडी शहर अध्यक्ष रशीद मोमीन यांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील खारगे समितीचा अहवाल आपल्याकडे असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या अहवालासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचं बावनकुळे म्हणाले. राज्यात बांगलादेशी घुसखोर आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. तर मुंबईत सुरू केलेली ही मोहीम टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलंय. पुढील 100 दिवसात कारवाई करून त्यांना हटवण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत बिघडली. अचानक पोटात दुखू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांचा सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आलं. मुंबईतील काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपनं आंदोलन केलं. दिल्लीत भाजप विरोधात युथ काँग्रेसनं शर्ट काढून एआयए समिटमध्ये आंदोलन केलं. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या गटनेत्याला स्वतंत्र कॅबिन दिले नसल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी गदारोळ घातला. पालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या दालनात नगरसेवकांनी पहिल्याच महासभेपूर्वी ठिय्या घातली. सणसवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी डॉक्टर मोहन हरगुडे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत बॉडी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हरगुडे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. सीबीएसईनं 10वीची परीक्षा वर्षातून 2दा घेण्याचा निर्णय घेतला. 10वीची पहिली परीक्षा सक्तीची न दिल्यास दुसरी संधी मिळणार नसल्याचं सीबीएसईनं स्पष्ट केलं. अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, कृषी, बी प्लॅनिंग, एम प्लॅनिंग या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या MHT-CETच्या अर्ज नोंदणीला 24 फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी कक्षानं जाहीर केला. बीएमसीच्या शाळांमध्ये 11वी 12वीचे वर्ग सुरू करा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी ही मागणी केली. शिक्षण समितीचे अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांना त्यांनी पत्र लिहिले. कीर्ती महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांसाठी वॉकेथॉन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. 28 फेब्रुवारीला सकाळी 7:30 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्या कार्यक्रमात कीर्ती महाविद्यालयाचे आजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. केईएम रुग्णालयामध्ये सुरू होणाऱ्या IVF केंद्रांमुळे सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील जोडप्यांना दिलासा मिळणार आहे. केईएम रुग्णालयामध्ये सुरू होणाऱ्या IVF केंद्रामध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये उपचार उपलब्ध करण्यात येणार आहेत. या केंद्रामध्ये आधुनिक भ्रूणतज्ञ प्रयोगशाळा सुविधा, डिजिटल वैद्यकीय नोंदणी प्रणाली आणि अत्याधुनिक IVF तंत्रज्ञान उपलब्ध आहे. भारतीय हवामान विभागानं पावसाचा मोठा इशारा दिलाय. राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे दिवसभर तापमानात चढउतार बघायला मिळेल. जेऊर इथं राज्यातील निच्चांक तापमानाची नोंद झाली आहे. कोकण किनारपट्टीवर पुन्हा तापमानात वाढ होणार आहे. मुंबई आणि ठाण्याचं कमाल तापमान शुक्रवारपासून वाढेल असा अंदाज आहे. तसंच शनिवार आणि रविवारी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं. नवी मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ इथं तापमान 36 ते 38 दरम्यान राहील. देशातील पहिली सलग 15 डब्याची लोकल चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीने तयार केली. ही पहिलीच लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात लवकरच येणार आहे. गर्दीच्या वेळी 15 डब्याच्या गाडीत एकाच वेळी 7,555 प्रवासी प्रवास करू शकतील. ही लोकल 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईवरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. तसंच अशी दुसरी लोकल फेब्रुवारी अखेरपर्यंत येण्याची चिन्ह आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल तर रविवारी कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. मध्य रेल्वेनं प्रवासी वाहतुकीत मोठी झेप घेतली. जानेवारी 2026 पर्यंत 136 कोटींहून 37 कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. हार्बर मार्गावरील नवीन एसी लोकल सेवांनाही प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. पश्चिम रेल्वे प्रशासनानं महसूल मिळवण्यात नवा विक्रम प्रस्थापित केला. मालिका जाहिराती वेब सिरीजच्या चित्रीकरणातून पश्चिम रेल्वेला तब्बल 1,72 लाखांचं आतापर्यंत सर्वाधिक उत्पन्न मिळालं. तसंच भारतातील सर्वात आधुनिक आणि प्रीमियम ट्रेन वंदे भारतमध्ये प्रथमच चित्रीकरणाला पश्चिम रेल्वेनं परवानगी दिली. विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे DGCAनं नवीन नियम प्रस्तावित केले. तर जर विमान प्रवास करत कोणत्याही प्रवाशानं गैरवर्तन केलं तर त्या क्षणापासून त्यांच्यावर 30 दिवसांची विमान प्रवास बंदी करण्यात यावी असा नियम प्रस्तावित केला. पुण्यातील उड्डाणपूल मेट्रोची उर्वरित कामं तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आणि आचार्य आनंद ऋषीजी चौकातील उड्डाणपुलाची कामं पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने याबाबत पत्राद्वारे आदेश दिले. यंदा एसटी सेवेच्या ताफ्यात 8,300 नव्या बस समाविष्ट होणार आहेत. यापैकी 3,000 बसच्या खरेदीसाठी सुमारे 1,600 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. उर्वरित 5,300 बससाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली जाणार आहे.
महाराष्ट्रातही मतदार याद्या फेर आढाव्याचे वारे वाहू लागलेत. महाराष्ट्रात एप्रिलपासून SIR प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. महाराष्ट्रासह अन्य 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातही मतदार याद्यांचा फेर आढावा घेतला जाणार आहे. 2019च्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या 200हून अधिक याचिकांवर मे पासून अंतिम सुनावणी होईल. या कायद्यांतर्गत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून 31 डिसेंबर 2014 पूर्वी किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, जैन आणि पारशी स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारण्यासाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी करण्यात आली. महापौर आणि महापालिकेच्या आयुक्तांनी पत्राद्वारे याबाबत मागणी केली. अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई न केल्याबद्दल एका वॉर्ड अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात विलंब झाला. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानं महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना प्रत्येकी 11 रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयाच्या आदेशाची तत्परतेनं अंमलबजावणी व्हावी यासाठी 11 रुपये दंड लावत असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं. गेल्या कळवा मुंब्रा मार्गावर लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. लोकलच्या दरवाज्यात उभा राहून प्रवास करत असताना तरुणाचा तोल गेल्यानं हा अपघात झाला. ठाणे लोकमार्ग पोलिसांनी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. पुण्याच्या राजगड तालुक्यातील भट्टीखिंड मार्गावर खडीने भरलेला डंपर उलटून अपघात झालाय. सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक किरकोळ जखमी झाला. मात्र या अपघातामध्ये डंपरचं नुकसान झालं.